जय शिवराय मित्रांनो, राज्यातील 21 जिल्ह्यामधील 7,201 पेक्षा जास्त गावामध्ये राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अर्थात पोखरा 2.0. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी, भूमिहीन शेतमजुरांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात आणि याच्यामधीलच एक महत्वाची अशी योजना ती म्हणजे शेळी गट वाटप. 75% अनुदानावरती अर्थात 36,239 रुपये एवढं अनुदान देऊन 4 शेळ्या 1 बोकड अशा प्रकारे लाभ दिला जाणारी ही एक महत्वाची अशी योजना, ज्याच्या अंतर्गत पोखराच्या अंतर्गत निवड केलेल्या गावामधील भूमिहीन कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. विधवा महिला, परित्यक्त्या महिला, घटस्फोटित महिला किंवा भूमिहीन कुटुंबातील जे व्यक्ती असतील अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जातो. हीच योजना नेमकी कशा प्रकारे राबवली जाते, याचे अर्ज कुठे केले जातात, याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 हा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. NDKSPच्या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्याला याचे अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहेत. शेतकरी फार्मर ID नुसार आणि आधार नुसार याच्यामध्ये लॉग इन करू शकतात. याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून महाविस्तार ऍप लॉन्च करण्यात आलेले आहे. या महाविस्तार AI च्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना याच्यामध्ये अर्ज करता येत आहेत. आता याच्याच अंतर्गत अनेक साऱ्या योजना राबवल्या जात आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा याच्यामध्ये जे काही भूमिहीन कुटुंब आहेत त्याच गावामधील त्यांचा सुद्धा याच्यामध्ये त्यांना रोजगार मिळावा अनुषंगाने ही एक राबवण्यासाठी घेण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना म्हणजे शेळी पालन गट. मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर 4 शेळ्या आणि 1 बोकड अशा प्रकारचा गट या ठिकाणी दिला जातो. याच्यामध्ये लाभार्थ्याची निवड करत असताना भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित महिला या घटकासाठी पात्र असणारे एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला याचा लाभ दिला जाणार आहे. अर्जदार लाभार्थी अथवा कुटुंबातील अन्य सदस्यांनी इतर कोणत्याही शासनाच्या योजनेमधून लाभ घेतलेला नसावा अशी एक अट आहे. आणि भूमिहीन कुटुंबातील लाभार्थी हा भूमिहीन असल्याबाबतचं एक तहसीलदारचं भूमिहीन लाभार्थी म्हणून प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. आता विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित महिला जर असतील तर त्यांना सक्षम प्राधिकरणाच्या माध्यमातून एक प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित असल्याबाबतचं. आणि अशा प्रकारचे लाभार्थी याच्यामध्ये लाभार्थी म्हणून पात्र असणार आहेत. या योजनेच्या अंतर्गत 4 शेळ्या 1 बोकड अशा प्रकारचा लाभ दिला जाणार आहे. आता याच्यामध्ये त्या शेळ्यांचा 3 वर्षाचा विमा उतरवणं बंधनकारक राहील आणि या सर्व गटाला 75% अनुदान दिलं जाणार आहे. आता याच्यामध्ये शेळ्याची किंमत, बोकडाची किंमत आणि शेळ्याचा विमा अशा प्रकारच्या बाबीचा एकूण 48,319 रुपये खर्च आहे आणि याच्या 75% म्हणजे 36,239 रुपये या प्रमाणामध्ये अनुदान दिलं जाणार आहे. अर्थात शेळीची किंमत याच्यामध्ये 8,000 आणि बोकडाची किंमत 10,000 अशा प्रमाणामध्ये ह्या किमती याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेल्या आहेत. आणि उस्मानाबादी संगमनेरीसाठी 36,239 रुपये अनुदान, तर इतर स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी 27,610 रुपये अनुदान एवढं अनुदान याच्यामध्ये दिलं जाणार आहे. याच्यानंतर काही सूचना येतं. शेळ्या संगोपनासाठी भूमिहीन लाभार्थ्याकडे सुद्धा थोडीशी जागा, निवारा असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमचं गावातील जे काही घर जागा असेल त्याचं अट लागणार आहे. पुन्हा याच्यामध्ये अहिल्यादेवी मेंढी शेळी विकास महामंडळ यांच्याकडूनच लाभार्थ्याला शेळी गटाची खरेदी करावी लागणार आहे. याच्यानंतर सदर शेळीची खरेदी प्रक्रिया ही खरेदी समितीच्या उपस्थित करणं बंधनकारक राहील. वाहतुकीचा, गटाचा जे काही इतर काही खर्च असेल तो लाभार्थ्याला करावा लागेल. खरेदी केलेल्या शेळ्यांना टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवरती करणं बंधनकारक राहणार आहे. अशा प्रकारचे बरेच साऱ्या अटी आहेत. याच्यामध्ये लाभार्थ्याच्या माध्यमातून या योजनेचा दुरुपयोग केला जाऊ नये म्हणून काही याच्यामध्ये परत हमीपत्र, बंधपत्र घेतली जातील. अशा प्रकारे हे सर्व याच्या अंतर्गत आहे. आता याच्यामध्ये जबाबदाऱ्या काय आहेत? इच्छुक लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि आवश्यक ती कागदपत्र अपलोड करायचे. याच्यानंतर पूर्वसंमती दिल्यानंतर या शेळ्या खरेदी करायच्या. आता बरेच जण म्हणते मग याचा अर्ज नेमका कुठं केला जातो? तर याचा अर्ज NDKSP पोर्टलवरती, आता फार्मर ID नाही, शेतकरी नाही, फार्मर ID नाही, तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला आधारच्या माध्यमातून लॉग इन करावं लागणार आहे. आधारच्या माध्यमातून लॉग इन केल्यानंतर याच्यामध्ये जमीन दिनांक असणार आहे आणि महाविस्तार AI ऍपच्या माध्यमातून सुद्धा लॉग इन केल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शेळी गट या योजनेचा लाभ घेऊ शकता. आवश्यक असलेल्या कागदपत्रासह आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि अशाच प्रकारच्या बऱ्याच साऱ्या योजना या प्रकल्पाच्या अंतर्गत राबवल्या जातात. प्रत्येक योजनेबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्या पुढील
कुठल्या योजनेची माहिती हवी आहे त्याच्याबद्दल नक्की कमेंट करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.